व्यक्ती हा मधुमेह व्हायच्या लायकीचा आहे, कोणालाही तो डायबिटीस होऊ शकतो. तर पहिलेपासून नियोजन करा, नियमन करा आणि मनावर ताबा ठेवा, शरीरावरती पण ताबा ठेवा. असं केलं तर मग मधुमेहाचं प्रतिबंधन पण सहजपणे होऊ शकतं. हे जरी खरं असेल तर बऱ्याचदा असं वाटतं की लक्षणं तर भरपूर आहेत, सगळं माहिती आणि थोड्या शक्यता पण वाटते, पण खरंच टेस्ट करायची फार भीती वाटते. ही भीतीच वाटते, टेस्टच करायला नको वाटतं. बऱ्याचदा मी जेव्हा शिबिरात पण बघतो तेव्हा काही लोक मला नको व्हावं आणि तपासलं तर निघेल अशी एक फार भीती आहे. तर ह्याला कसं सांगणार? सत्य तर स्वीकार करावं लागेल, त्याशिवाय आपण म्हणजे परीक्षा दिल्याशिवाय आपला निकाल कधी लागेल. बरेच लोक म्हणतात की मी आजपर्यंत नापास झालेलो नाही, पण ॲक्च्युअली ते कधीच परीक्षा देत नसतात, नापास व्हायची काही शक्यता नसतं. तर डायबिटीज, ब्लड प्रेशर हे सगळं तपासून बघावं लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही. आणि हा खेळ सगळा सुरुवातीला आकड्यांचा असतो आणि समजा आकडा लागला तर मटका डॉक्टरचा लागतो, तुमचा लागत नसतो. म्हणून आकड्यांचा खेळ सगळ्यांनी समजून घ्यायचा. आणि जसं सर म्हटले की उपाशी पोटी 100पेक्षा कमी, जेवणानंतर 140पेक्षा कमी अशा आकडे आपल्या आयुष्यात असतील तर हा खेळ आपण सततपणे चालू ठेवू शकतो आपल्या आयुष्याचा. आणि आयुष्याचा खेळ लांब करायचा असेल, तुम्हाला लक्षात ठेवा, आयुष्याचा खेळ प्रोलॉंग करायचा असेल, लांब करायचा असेल तर शुगरच्या आकड्यांचा खेळ समजून घ्या, बीपीच्या आकड्यांचा खेळ समजून घ्या, वजन बघा. मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपल्या घरामध्ये किती लोकांकडे वेट मशीन आहे? हात वरती करा. फार कमी, मोबाईल सगळ्यांकडे पण वेट मशीन फारशा लोकांकडे नाही. आणि मला एक सांगा, तुम्ही आपली स्वतःची उंची कधी मोजली आजपर्यंत? फार कमी लोक मोजतात. आपण 2च वेळेस मोजतो उंची. एकदा लग्न करताना आपण स्वतः मोजतो आणि मग आपण वरती गेल्यावरती लोक मोजतात किती लांब यायला लागतं. हे सगळं काय, आणि पोटाचा घेर वगैरे मोजणं असं काही फारसं नसते आपल्याकडे. हे सगळं आपण करत गेलो तर आपल्याला आपल्या शरीराची निगा राखता येईल. देवाने शरीर मोफत दिलंय. आपण मोटरसायकलचं सर्व्हिसिंग करतो पण शरीराकडे फारसं लक्ष देतो. फार सोप्या गोष्टी आहेत, डॉक्टरकडे पण जायची गरज नाही. वजन, ब्लड प्रेशर, शुगर आपण आजकाल घरी पण मोजू शकतो. तर न घाबरता थोडंसं आपण केलं काम तर चांगलं होईल. लग्न करताना आपण घाबरत नाही, शुगर मोजताना कशाला घाबरत? सरांनी हाही गैरसमज दूर केला की लक्षणे नाही म्हणून मधुमेहाची तपासणी करणं किंवा तपासणी न करणं हा फार मोठा गैरसमज आहे. लक्षणे जरी नसतील आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे इंडियन डायबिटीज रिस्क स्कोर जर जास्त असेल तर कदाचित तुम्ही मधुमेहाची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे. आपण लक्षणे पाहिली, प्रकार पाहिले, मधुमेह कसा प्रतिबंध करता येईल हे सुद्धा पाहिलं. आता आपण औषधोपचाराकडे जाऊया. प्रश्न असे आले की आमचे औषधोपचार खरेच कमी होऊ शकतील का किंवा बंद होऊ शकतील का? मी एरंडे सरांना प्रश्न विचारतो. तुम्ही प्रकार सांगितले, तुम्ही हेही सांगितलं की बऱ्याच रुग्णांना इन्सुलिन लागतं, बऱ्याच रुग्णांना इन्सुलिनची गरज पडत नाही, औषध गोळ्यावर सुद्धा नियंत्रित होऊ शकतं. पण असा प्रश्न आहे की आमच्या औषध गोळ्या खरंच कमी होऊ शकतात का? आणि इन्सुलिन जर चालू असेल तर ते इन्सुलिन सुद्धा कमी होऊ शकतं का किंवा बंद होऊ शकतं का? सर, या प्रश्नाचं उत्तर मी पहिलं एकाच वाक्यात देईन, त्याच्या पुढची वाक्य आहे की तुम्हाला बोनस म्हणून मी सांगतो आहे. हा जो निर्णय माझ्या गोळ्या कमी होतील किंवा नाही, बंद होतील का काय, माझं इन्शुलिन चालू आहे तर माझं इन्शुलिन कमी होईल का किंवा बंद होईल का काय, हा निर्णय रुग्णांनी कधीही घ्यायचा नाही. हे पहिलं वाक्य आणि शेवटचं वाक्य घ्यायचं आहे. हा निर्णय तुमच्या डॉक्टरना घ्यायचा. त्यातला तुम्हाला जी बोनस वाक्य ती अशी आहे की काही वेळेला तुमचा जो आजार आहे हा काही विवक्षित कारणाने भडकलेला असतो. जसं प्रेग्नन्सीमुळे म्हणजे बाळणपणामुळे एकदम शुगर वाढतात, बाळणपणाला डिलिव्हरी झाली की ती शुगर कदाचित पुन्हा एकदा नॉर्मल होऊ शकते. त्याचबरोबर काही लोकांना ताणतणावामुळे, काही लोकांना इन्फेक्शनमुळे, काही लोकांना कुपथ्य केल्यामुळे असं होऊ शकतं. मुलीचं लग्न आहे, घरामध्ये ताण आहे मुलीच्या वडिलांना, आईना, नंतर इतर काही मंगल प्रसंग घरामध्ये आपण जरा थोडंसं काही दिवसांकरता आपण गोडधोड खाऊ शकतो आणि त्याच्यात चूक काही नाही आहे. पण त्या काळामध्ये मधुमेह तुमचा भडकू शकतो आणि मग गोळ्याचा मधुमेह काही काळाकरता तुमचा इन्शुलिनवर पण जाऊ शकतो. तर इथे जे काही तुमचे डॉक्टर सांगतील त्याच्यामध्ये तुम्ही नकार देऊ नका. त्यावेळेला इन्शुलिन त्यांनी जर घ्यायला सांगितलं तर ते नक्की घ्या. वेळेत सुरू केलेलं इन्शुलिन हे वेळेत कमी होतं, बंदही होतं, ही खात्री तुम्ही ठेवत जा. आता ही खात्री आम्ही लहान मुलांना देऊ का? कधीच देणार नाही, पण हा आमचा निर्णय आहे, तो आजाराने घेतलेला निर्णय आहे. तर तुम्हाला गोळ्यात 2 द्यायच्या का 4 द्यायच्या, तुम्हाला इन्शुलिन 10 युनिट द्यायचं का तुम्हाला इन्शुलिनचा पंप लावायचा, हे निर्णय जे आहे ते तुमच्या तज्ज्ञांना घेऊ द्या. कारण त्यांचे निर्णय हे तुमच्या आजाराच्या मागणीवरती आधारित आहे, तुम्हाला त्रास द्यायला नाही. आणि त्याचबरोबर असं की सुरुवातीला जयदीपनी सांगितलं, दक्षतांनी सांगितलं, संतोषनी सांगितलं आणि शेखरही नेहमीच सांगेल तुम्हाला की आपल्या अपेक्षा असतात. आपल्याला शॉर्टकटची नेहमीच आवड असते. किंवा इन्शुलिनला बंद करून टाकलं, कोणतरी जाहिरात दिली की तुमचं इन्शुलिन मी बंद करतो, तुमच्या गोळ्या बंद करतो,
मी तुम्हाला अमुक देतो, तुमच्या डायबिटीस मी पळवून लावतो. तर ह्या भ्रामक तुम्हाला जे काही अशा हे दिल्या जातात, शाश्वती दिल्या जातात, ते सगळं खोटं आहे. लक्षात ठेवा, ते शास्त्रीय नाही आहे. त्यामुळं डॉक्टर सांगतील त्यानुसार औषधं घेणे, निदान महिना 2 महिना 3 महिन्याला जे डॉक्टरांनी तपासण्या सांगितल्या आहेत, तुम्ही ट्विटरवर बघताय त्याप्रमाणे साखर इतर काही तपासण्याचा निकष जे आहेत ते बघून घेणे आणि त्यानुसार गोळ्या कमी जास्त, इन्सुलिन कमी जास्त तुमच्या डॉक्टरांना निर्णय घेऊ द्या. तुमचे डॉक्टर ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो की तुमचं इन्सुलिन बंद करण्यात तुमच्या डॉक्टरांना काय आनंद मिळत असेल हे तुम्ही आमच्या खुर्चीत बसल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तुमचा कमीत कमी तुम्हाला त्रास व्हावा हीच तुमच्या डॉक्टरांची अपेक्षा आहे. तुमचा कंट्रोल चांगला राहावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर एक लक्षात ठेवा की मी सगळ्यात माझ्या रुग्णांनाही सांगतो आणि बऱ्याच वेळेला इतरही प्लॅटफॉर्मवरती मी सांगतो की आपलं हिंदू धर्माचं, भारतीय संस्कृतीमध्ये आपलं एक वाक्य आहे, धर्मार्थ काम मोक्षार्थ आरोग्य मूळ कारण. तर हे याचे एक्सपोनंट्स किंवा हे करणारे हे आम्ही लोक आहोत. तर हे आम्ही करतो ते तुमच्या भल्यासाठीच करतो. त्यामुळे तुमच्या आमच्यामध्ये कुठलाही विसंवाद नको, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि हा प्रश्न जरूर विचारा की माझ्या गोळ्या कमी होतील का, बंद होतील का, पण त्याचं डॉक्टर जे उत्तर देतील आणि